खूप कमावून ठेवलं आणि नाश कुळाचा करणारा जर पुत्र जन्माला आला तर ती संपत्ती कमावून उपयोग काय? आमच्याकडे या एकदा, असंच नदीनं या गोदावरीनं, बघा काय परिस्थिती आहे. कोंडून ठेवले. जॅग्वार घ्यायची घ्या. तुमच्या पतसंस्थेमध्ये जर कोटीचा व्यवहार असेल तर एखादं नोटा मोजायचं मशीन असेल. आमच्याकडे 2-2 असतात. एवढा पैसा आहे आमच्याकडे, काय सांगू. उपरोधिक आहे, उपहासात्मक नाही. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता किंबहुना कीर्तनाकरता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून दोषात सापडलेला अभंग आहे. अभंग म्हणजे नेमकं काय? अभंग म्हणजे काय? केव्हाही न भंगणारी कविता म्हणजे अभंग. मग ज्या कवितेचा केव्हाच भंग होत नाही तिला अभंग असं म्हणतात. तर भंग होतो कशामुळे? अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य. एवढे सगळे मुद्दे सोडवण्यासाठी वेळ फार कमी आहे, तरी पण दोषराहित्य, द्विरोक्ती, त्रिरोक्ती, चतुरोक्ती, व्याघात आदी प्रकारचे काही दोष लागतात काव्याला, पद्य स्वरूपाचं वाङ्मय असेल तर. आणि आजच्या अभंगाला द्विरोक्ती नावाचा दोष अभंगामध्ये 3 वेळेस लागलाय. अमर आहा, अमर आहा 1, कैचा धाक 2 आणि देवची बरे 3. आता द्विरोक्ती नावाचा दोष असतो हे कदाचित काहींना आज समजलं असेल. तर द्विरोक्ती नावाचा दोष का? एकच शब्द जर 2 वेळेस बोलावा लागत असेल समोरच्या व्यक्तीला प्रबोधित करत असताना, एक तर समोरच्याची पात्रता नसताना वक्ता बोलतो आहे म्हणून वक्त्यावरती दोष येतो. एकदा सांगूनही कळत नाही, दुसऱ्यांदा ऐकावं लागतं म्हणून ऐकणारावरतीही दोष येतो की मला एका शब्दात समजलं नाही. हे ज्ञान प्राप्त करण्याची माझी अवस्था नाही किंवा माझी लायकी नाही. एकच शब्द 3 वेळेस बोलला तरी तो दोष येतो आणि 4 वेळेस बोलला तरी दोष येतो. म्हणून एका ठिकाणी असा दोष आलेला आहे, सत्यतू विठ्ठला 3 वेळेस म्हटलं. मग महाराजांवरती दोष आला का? तर जोपर्यंत कोणीही वक्ता अभंग घेतल्याच्या नंतर त्या अभंगाला दोषमुक्त करण्याची प्रक्रिया व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्याला अभंगावर बोलण्याचा अधिकार ह्या वारकरी व्यासपीठाचं संविधान देत नाही. तर मग सत्यतू विठ्ठला 3 वेळेस असं म्हटलंय, तर याला त्रिकाल अबाधित, त्रिवार सत्य नाही, त्रिकाल अबाधित सत्य असं म्हणतात. सत्यतू होतास, सत्यतू आहे, सत्यतू राहशील, या 3 अभावात्मक वचनांचा या ठिकाणी प्रयोग करावा लागतो. काही गोष्टी न सांगताच कळालं पाहिजे. म्हणून इथे सत्यतू होतास, सत्यतू आहे आणि सत्यतू राहशील, त्रिकाल अबाधित सत्य. ही मराठी भाषा आहे. संस्कृत भाषा तर जगद्गुरु तुकोबरायांनी एका ठिकाणी ब्रेक लावला, पुन्हा ती भाषा घेतलीच नाही. पण ह्या मराठी भाषेचा गाभा जोपर्यंत वक्त्याला कळत नाही तोपर्यंत तो काय समजावून सांगणार? द्विरोक्ती नावाचा दोष काही ठिकाणी येतो. तर 1-2 द्विरोक्ती आपण बघणार आहोत. मी डायरेक्टली कीर्तनाला सुरुवात करतोय. तर जगद्गुरु तुकोबराय दोषामध्ये हा अभंग का लिहित आहेत? का एकदा बोलल्याच्या नंतर समाजाला कळत नसेल तर पुन्हा का सांगतायत? जर पुन्हा सांगण्याची आवश्यकता भासत असेल तर समाज इतका अडाणी आहे का त्यांचं प्रबोधन होण्याची गरज आहे? नाना प्रकारचे प्रश्न उद्भवतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला आमचं आयुष्य निघून जातं तरी मिळत नाही. वक्ता आला की वक्त्यानं फक्त केवळ आणि केवळ एवढं सांगायचं की तुमचं मनोरंजन होईल, एवढंच सांगायचं. हे व्यासपीठ मनोरंजनाचं नाही, ही जबाबदारी आहे. मी वारंवार बोलत आलेलो आहे, टीव्हीच्या कीर्तनातूनही बोलत आलेलो आहे की वक्ता फक्त एका चौकटीतून बघू नका. कोण आहे, याचे फॉलोवर किती आहे, याला लाईक किती मिळतात, याचे सबस्क्रायबर किती आहे हे नका बघू. त्याच्याकडून आमच्या जीवनाला प्राप्त काय होईल आणि आमच्या अंतःकरणामध्ये वर्षभर साठवून ठेवलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर ह्या वक्त्याकडून आम्हाला मिळायला पाहिजे. म्हणून तर, नाहीतर मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. ते मनोरंजन वेगळं आणि प्रबोधन वेगळं. प्रबोधनकार ह्या व्याख्येच्या पाठीमागे, प्रबोधनातून जर तुम्ही परिणाम घडवून आणू शकत नसाल आणि परिवर्तन जर तुम्ही करू शकत नसाल तर ते प्रबोधन तरी काय उपयोगाचं? म्हणून माझ्या मूळ विषयाकडे येतो की तुकोबरायांचा अभंग दोषात जरी सापडला असेल तो द्विरोक्ती दोषमुक्त केल्याशिवाय वक्त्याला त्यावरती बोलण्याचा अधिकार नाही.
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अमर आहा खरे की पहा खोटे. हे अभंगातली पहिली शंका अशी आहे की तर्खडकरांचं वाङ्मय शोधा, चिपळूणकरांचं शोधा किंवा भांडारकरांचं शोधा, कुठल्याही शब्दकोशामध्ये आहा शब्दाला अर्थच नाहीये. आहोत म्हटलं की समष्टी कल्याणाचा प्रयोग होतो, आहे म्हटलं की व्यष्टी कल्याण. पण आहो हा शब्द जो शब्द आहे हा 2-3 वेळेस आहारे सावळी कैसी वाजवली मुरली वगैरे, आहारे भाई अशा प्रकारचे शब्द आहेत ना. आहा शब्दाचा एक वेगळाच अर्थ आमच्या संत वाङ्मयामध्ये लागतो आणि त्याचं चिंतन आपल्याला करायचं. अमर आहा खरे की पहा खोटे. हे तुकोबाराय सांगतात, अमर आहा 2 वेळेस म्हणतात म्हणजे काहीतरी गडबड असली पाहिजे. अमर आहा खरे की पहा खोटे. हे कसं बरं? कारण अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष ही प्रमाण प्रक्रिया आमच्याकडे विचारसागर आणि वृत्ती प्रभाकरानं दिलेली आहे. मग जर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आम्हाला हे अनुभवायचं असेल तर हा अनुभव आम्हाला येईल कसा? तर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणानं सिद्ध करता येऊ शकेल. तुकोबाराय सांगतात, न म्हणा देह माझा ऐसा. एकदा म्हणा की हा देह माझा नाही, मग भरवसा कळेल. विश्वास नाही, खात्री नाही, भरवसा. आणि भरवसा जो असतो ना, ह्या भरवशाच्या नंतर दुसरं काही शिल्लक राहत नाही, खात्रीच. मग भरवसा कळेल. एकदा ह्या देहाला नाही म्हणा, मग भरवसा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. याचे 2 अर्थ आहेत. कैचा धाक सकळी घे आपुले. कैचा धाक कसला, भय कसलं, चिंता कसली. कैचा धाक सकळी घे आपुले. सगळेच आपले आहे तर भीती बाळगायची कुणाची? द्वयातून भयाची निर्मिती आहे. अद्वय झालं की भय नष्ट होत असतं. वेदांचा सिद्धांत द्वैती आहे आणि वेदांताचा सिद्धांत अद्वैती आहे. आता तुम्ही म्हणाल वेदाच्या प्रक्रियेला किंवा वेदाच्या भाषेला वेदांती भाषा असं म्हटलं जातं. नाही, एक उलगडा करून जातो मी तुम्हाला. ज्या प्रक्रियेमध्ये, ज्या वाङ्मयामध्ये द्वय निर्माण झालेला आहे, मी तू हा भाव निर्माण झालेला आहे, किंवा मग जीव आणि ब्रह्म वेगवेगळं मांडलेलं आहे, त्याला वेद म्हणावं. आणि ज्या वाङ्मयामध्ये ब्रह्म आणि जीव ऐक्य केलेलं आहे त्याला वेदांत म्हणावं. वेदांत म्हणजे औपनिषदीय प्रक्रिया जी जगद्गुरु शंकराचार्यांना अभिप्रेत होती. आणि वेद म्हणजे ही पुरातन प्रक्रिया आहे. वेद आणि वेदांत ह्या दोघांमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. उपवेद वेगळे, वेदांग वेगळे, हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणून ह्या विषयावरती जास्त काही चिंतन न करता माझ्या मूळ विषयाकडे येतो. जगद्गुरु तुकोबारायांचं मत काय आहे? न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. ह्या 2 प्रक्रियांचा विचार आपल्याला करायचा आहे. कैचा धाक सकळी घे आपुले. सगळेच जर आपले आहेत, माझ्यापासून काहीच वेगळं नाही, तर भय कुणाचं? भयासाठी प्रतिस्पर्धी असावा लागतो. आणि ज्या प्रक्रियेमध्ये प्रतिस्पर्धी नाहीये ती स्पर्धाच नाहीये. एकला चलो रे, एकट्यानं चालायचं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, खंड ऐक्यास पावलो आम्ही. ही निर्विकार अवस्था प्राप्त झाली की ऐक्य हा विषय नष्ट होतो आणि एकटा विषय उरतो. भाषा थोडीशी अवघड असेल, समजून घ्या. आणि तुम्हा सर्वांचं ज्ञान आणि त्या ज्ञानाची असणारी खोली, उंची, रुंदी या सगळ्यांचा अनुभव मला असल्या कारणानं मी धाडस करतोय तुमच्या समोर ह्या प्रकारचं चिंतन टाकण्यासाठी. तुकोबाराय सांगतात, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कुणाला म्हणतात देवची बरे, कुणाला म्हणतात? या विषयाचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे. अभंगाचा संक्षिप्त भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. द्विरोक्ती सोडवल्याच्या नंतर आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. तत्पूर्वी उपस्थित सर्व संत समुदाय, माता भगिनी वर्ग, गायक वादकांची उपस्थिती, आज विशेष करून पितृतुल्य आबांची उपस्थिती या ठिकाणी आहे. माऊली वगैरे ही सगळी मंडळी जी आहे ही पितृतुल्य आहे आणि अधिकारी सत्पुरुष आहे. समोर बसलेले सर्व विद्वान बसलेले आहेत. तुमच्यासारख्यांच्या समोर माझ्यासारख्यानं काय बोलावं, माझ्यासारख्यानं काय बोलावं? हा परिसर प्रातस्मरणीय, पूजनीय, आदरणीय वैकुंठवासी भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला परिसर आहे. प्रातस्मरणीय, पूजनीय, आदरणीय वैकुंठवासी वामन भाऊंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आहे. ही माणिक बाबांची भूमी आहे.
या भूमीमध्ये मोठमोठे संत होऊन गेले आणि आजही उपस्थित आहेत. एवढा मोठा अधिकार असणाऱ्या ह्या भूमीमध्ये माझ्यासारख्या पामरानं काय बोलावं? अधिकार माझा नाही, पण साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. आता जे काही बोलणार आहे, कासवीचं बाळ असतं, आईला स्तन नावाचा अवयव नसतं. ते बाळ जन्माला आलं की आईला सांगतं, आई मला भूक लागली आहे. आपल्या भावना व्यक्त करतं. आईकडे स्तन नावाचा अवयव नसल्या कारणानं, त्याचं पोट भरण्याचं सामर्थ्य नसल्या कारणानं ती फक्त आपल्या एका कृपा कटाक्षानं त्याच्याकडे एक नजर भरून बघते. आपोआप बाळाचं पोट भरतं. कुठला निसर्ग आहे आणि कुठला विज्ञान आहे माहिती नाही, पण कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग, हे प्रमाण आहे म्हणून बोलावं लागतं. म्हणून तुम्हा सर्वांच्या कृपेचे पोसणे आज मी जे काही तुमच्या समोर बोलेल, आमच्या चाटे सरांनी हा योग आणला. सबंध टीमला मी धन्यवाद देतो. उत्तम प्रकारची ध्वनी व्यवस्था, साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अगोदर सांगतो, एक नामवंत मृदंगाचार्य ह्याचा बळी पडलाय. मृदंगाचा आवाज घेत असताना साऊंडवाल्यांचा दोष नसतो. मृदंगाचार्य महाराजांच्या पायावरती मस्तक टेकवून विनंती करेन की बाबांनो, ज्या वेळेस आपण मॉनिटरचा आवाज घेतो ना, त्याचा थ्रो इतका खतरनाक असतो. तो थ्रो माणसाच्या डाव्या बाजूला जर येऊन आदळला तर इकडे हायपोथॅलॅमस नावाचं एक सेक्टर असतं. त्याच्यावरती जेव्हा स्पंदन, त्याची स्ट्रोक पडतात ना, ब्रेनला संवेदना पोहोचणं कमी होतं आणि हळूहळू माझा लाडका मित्र छोटा श्रीहरी माझा महाराज शेळके, ब्रेन ट्यूमर सारखा आजार घडू शकतो. म्हणून आवाज स्टेजवर कमी घेत जा, त्रास होतो नंतर तो. म्हणून सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. सर्वांचे आभार, धन्यवाद. सर्वांच्या चरणी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. झालेला परिहार प्रभू पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि निर्धारित वेळेत अभंगामध्ये प्रवेश करतो. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे, दोषात सापडलेला आहे असं मी बोललो, पण दोष 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 म्हणजे काय? द्विरोक्ती नावाचा दोष म्हणजे काय? एकच शब्द दोन वेळेस जगद्गुरु तुकोबारांना का वाटत असेल, का टाकला असावा तुकोबारांनी? तर तुकोबारांचं एक प्रमाण आहे अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे पुढे येईन ते. शरण शरण हनुमंता तुम्हा आलोजी रामदूता, इथं असं ज्या वेळेस वाचलं जातं किंवा गायलं जातं तर तो अभंग दोषात आहे. अभंग सुटत नाही. बाकीचे वक्ते कसे सोडवत असतील त्यांची उंची त्यांना माहिती, पण शरण शरणजी हनुमंता आलं की अभंग सोडवता येऊ शकतो. कारण शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, दोन विशेषण लावले, हनुमंता आणि रामदूता. पण त्या दोघांच्या मध्ये जी जर लावला नाही तर त्या अभंगाला सोडवताच येऊ शकत नाही. हा माझा कयास आहे. कारण शरण हनुमंता आणि शरणजी रामदूता. रामदूत म्हणजे संत, देवाच्या दूताला संत म्हणतात आणि देवाला आम्ही एकेरीच बोलतो. खरं सांगू मी तुम्हाला, संताशी आम्हाला आरे रावीची भाषा आजपर्यंत करता आली नाही. संताशी बोलताना आमची मलूल भाषा असते. तुम्ही संत, माय, बाप, कृपावंत, एवढी संबोधन. संतांच्या बाबतीत आमची सौहार्दता शिगेला पोहोचलेली आहे. संतांच्या बाबतीत आमचं प्रेम यथांग सागरासारखं भरलेलं आहे. या प्रेमाला ओहोटी कधी येतच नाही, नेहमी भरतीच असते. देवाच्या बाबतीत असं काही आहे का? संत तर देवापर्यंत पोहोचवणारे दूत आहेत ना. देवाशी बोलताना आम्ही एवढा आदिबीनं बोलत नाही. देवाशी बोलताना आमची अर्वाच्यता जागृत होते. काय वैर असावं, काय वैर असावं. कधी म्हणत नाही आपण गणपती बाप्पा तुम्ही असं करा, तुम्ही कसं नाही. आम्ही ती सौहार्दता ठेवतच नाही. संतांशी बोलताना आमची अर्वाच्यता केव्हा मावळते सांगताच येत नाही. संताशी बोलताना आहो जाहोनी बोलतो, एवढी आपुलकी आहे. म्हणून शरण हनुमंता, हनुमंताला देवाचा दर्जा दिला. शरणजी रामदूताजी, शरणजी रामदूताजी. रामदूत म्हणजे संत, त्यांना आजीजीनं बोलावं लागतं. द्विरोक्ती सुटली. आजची द्विरोक्ती फार कठीण आहे. आजच्या द्विरोक्तीमध्ये अमर आहा, अमर आहा. अमर शब्दाची व्याख्या अशी आहे की जो चिरंजीवी आहे, जो देहानं चिरकाल टिकतो त्याला अमर असं म्हणतात. 7 चिरंजीवी झालेत ना, बली, व्यास, अश्वत्थामा,
कृपाचार्य, ही जी 7 हनुमंत वगैरे हे 7 चिरंजीव झाले, हे देहानं शिल्लक आहेत. ज्याला मरणच येत नाही तो अमर, याला एक अमरत्व म्हटलं गेलंय. दुसरं अमरत्व कोणाला म्हटलं गेलंय? स्वर्गीचे अमर, स्वर्गामध्ये जे अमृत पिऊन तृप्त झाले त्यांना मरणच येत नाही, त्यांना म्हणतात अमर. आता तुकोबरायांच्या नजरेमध्ये ह्या दोनही अमरांना मृत घोषित केलंय. त्यांनी सांगितलं जिथे देवता मर्त्य आहे तिथे या अमरांचं काय घेऊन बसला. म्हणून अमरत्व कुणाला म्हणावं? तुकोबरायांचा अमर देह माझा नाहीच, हा लोककल्याणासाठी आहे. वापरला की लोक त्याला अमर करतात. एक दुसरा, हा देह लोकांसाठी जर संपला तर अमरत्व आहे. आणि दुसरी गोष्ट, हा देहच मुळात आपला नाही, याला म्हणावं अमरत्व. तर ह्या संदर्भाचे 2 विचार मी आपल्या समोर मांडेन. पहिला विचार, सध्या मी लिहित असलेल्या धारावाहिक मालिका सिरियलच्या संदर्भानं मी काही मुद्दे सांगतोय. एक दिवस पैठण क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून विठ्ठलपंत काट्या कुट्या तुडवीत पैठणला आले आळंदीहून. धर्मपीठाचे पीठाधीश बोपदेवांना विनंती केली, महोदय चुकलो असेल मी, धर्मनियम माझ्याकडून मोडले गेले असतील, माझा अपराध झाला असेल, पण माझ्या मुलांचा काय दोष? माझ्या मुलांना तरी समाजात लोकांनी घ्यावं आणि त्यांना प्रतिष्ठेचं जीवन जगता यावं, एवढ्याच अपेक्षेनं मी तुमच्या पायावरती नाक घासण्यासाठी आलोय. बोपदेव महोदय, आपलं उदार अंतःकरण, विशाल हृदय याची मला जाण आहे, म्हणून आपल्या समोर झोळी मी पसरतो आहे ना. बोला विठ्ठलपंत, काय बोलायचं? शुद्धीपत्र मिळावं आणि आमच्या लहान लहान लेकरांची मुंज व्हावी, त्यांचा व्रतबंध व्हावा. यज्ञोपावीत एकदा का गळ्यात माझ्या लेकरांनी अडकवलं की समाजामध्ये उजळ माथ्यानं आमची मुलं फिरू शकतील, एवढीच अपेक्षा आहे. त्या बदल्यामध्ये मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही आमच्याकडे मागण्यासाठी आलात, तुमचा अधिकार आहे का? ही धर्मसभा केवळ ब्राह्मणांसाठी आहे. अगोदर तुम्ही ब्राह्मण व्हा आणि मग मुलांचा विचार करा. मला काय करावं लागेल? ज्या देहानं तुम्ही धर्मशास्त्र विटाळलंय ना, त्या देहाला नष्ट करा, देहांत प्रायश्चित्त घ्या. 1000 इंगळ्यांचा डंक शरीराला लागला होता, रोम ना रोम वेदना करत होता. पण माऊली ज्ञानोबरायांचे पिताश्री विठ्ठलपंत कुलकर्णी, जर आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आमच्या लेकरांना समाजात घेतलं जाईल. तेव्हा बघू. अगोदर तुम्ही शुद्धीपत्र घेण्यासाठी शुद्ध व्हा. कदाचित तुमच्या त्यागाचा विचार आम्ही करू शकतो, पण आता शब्द देणार नाही. अगोदर तुम्ही शुद्ध व्हा. विठ्ठलपंत जड पावलानं आळंदीमध्ये आले. रखमाई मातोश्रीला त्या छोट्याशा झोपडीमध्ये जाऊन सर्व वृत्तांत सांगितला. सकाळपासून माऊली ढसा ढसा रडली. एक क्षण सुद्धा तिच्या गालावरचा अश्रूंचा ओघळ कोरडा झाला नाही. आईचं रडणं, आईचं रुदन ज्ञानोबरांना समजलं आणि ज्ञानोबरांनी वडिलांना प्रश्न केला, बाबा आई का रडते? बाळा तुला सांगण्यासारखं नाही रे, तरी पण आईचं रडणं सांगा ना, काहीतरी कारण असेल ना. बाळा रे, आता विचारू नकोस, तरी पण तुला माझ्या मनात उचंबळून येते, सांगावं काहीतरी. बाबा काय समजायचं मी समजलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आज जर तुम्हाला पश्चाताप होतोय आणि तुम्हाला मिळालेलं जे प्रायश्चित्त आहे काय आहे मला माहिती नाही, पण त्या प्रायश्चित्ताला त्याचा विचार करून माझी आई सकाळपासून रडते आहे. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही वाळलेल्या नाहीत, सकाळपासून एकही अश्रू थांबलेला नाहीये. मग सांगा प्रायश्चित्त काय दिलं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण हे प्रायश्चित्त घेण्या अगोदर मला तुमच्या बुद्धीच्या संबंधानं शंका येते.
अरे ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा सागर आहे, वेद वेदांत उपनिषद शास्त्र पुराण गीता गाथा सगळं सगळं तुम्ही पाठांतर केलेलं आहे, एवढं तुमच्याकडे ज्ञान असताना सुद्धा तुम्ही आयुष्यात भली मोठी चूक का केली? माझ्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. एक तर तुम्हाला वैराग्य आलं होतं, विरक्तीच जीवनामध्ये तुमच्या दृढ होती, तर तुम्ही लग्न का केलं हा पहिला प्रश्न. आणि लग्न केलं, तुम्हाला संन्यासच घ्यायचा होता तर लग्न का केलं? आणि लग्नच केलं होतं तर पुन्हा संन्यास घेण्याची गरज का भासली? विठ्ठलपंतांनी डोक्यावरून हात फिरवला ज्ञानदादाच्या. इतिहास आहे, ऐकून ठेवा, कुठेही सापडणार नाही. फार मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये सापडतं, त्याला मोठी मोठी रक्कम मोजावी लागते. 60 रुपयाच्या गरुड पुराणावर दिग्गज कीर्तनकार होता येत. माऊली ज्ञानोबा यांचा प्रश्न ऐकून विठ्ठलपंत तळपायाच्या त्वचेपासून तर केसापर्यंत संपूर्ण शहारल्याने उत्तर दिलं, बाळा, काळजाला हात घातला. कदाचित हा प्रश्न घेऊन मी जर ह्या जगाचा निरोप घेतला असता तर आयुष्यभर भरकटत राहिलो असतो. तूच तुझ्या मुखानं मला हा प्रश्न विचारलास बाळा. सांगतो तुला, गर्ग संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्यातून एक भविष्य नावाचं सूत्र आहे. ज्योतिष हा प्रकार गर्ग संहितेतून आला. ज्योतिष शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ज्योतिष, तुम्ही फेस रिडिंग वगैरे, हस्तरेषा, रमल ज्योतिष, कुंडली, पत्रिका, हे सगळे प्रकार बघितले असतील. याच्यामध्ये काय माहिती आहे का महत्वाचं? पिंडी ते ब्रह्मांडी ज्योतिष. ज्योती म्हणजे प्रकाश. प्रकाशाचा आराध्य काय आहे? सूर्य. सूर्य, सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे ज्योती. आणि त्या ज्योतीला ईश म्हणजे ईश्वर मानून जे काही सूत्र ह्या ब्रह्मांडामध्ये फिरतंय, म्हणजे सूर्याचे उपग्रह जेवढे आहेत, या उपग्रहाच्या चलनवलनाचा पृथ्वीच्या असणाऱ्या भूभागावरती होणारा ग्रह गोलाचा परिणाम आणि त्या परिणामातून होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया याला ज्योतिष म्हणतात. खगोलशास्त्र आहे. जयंत नारळीकर वाचा, चटकन लक्षात येऊन जाईल. आम्हाला सप्ताहाची पत्रिका सोडून वाचायलाच दुसरं काही येत नाही. काय सांगायचं? गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेद विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार मला सांगायचे, छत्रपती हा विषय कीर्तनातला असावा, कीर्तनाचा नसावा. छत्रपती मांडायला मला भीती वाटत नाही, मांडतो मी. पण तुकोबबार आहे सांगायचे संपल्यानंतर, तुकोबबार आहे सांगायचे संपत नाही, मग सांगणार कुठे? माऊली ज्ञानोबरांनी प्रश्न केला आणि ज्ञानोबा यांच्या उत्तरावरती विठ्ठलपंत कुलकर्णी बोलू लागले, बाबा, ज्योतिष नावाचा प्रकार आहे. माझ्या पत्रिकेमध्ये एक दोष होता. त्या दोषानुसार तुझ्या मातोश्री बरोबर लग्न करण्याची माझ्या पांडुरंगानं खूपच घाई केली. लग्न झालं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला ह्या मातेच्या पोटी जन्माला यायचं आहे. आणि ह्या मातेच्या पोटी जन्माला येत असताना ज्याच्या बरोबर आम्ही संसार थाटलाय, त्याच्या तर जीवनामध्ये, त्याच्या पत्रिकेमध्ये दोष आहे. ज्या दोषाला म्हटलं जातं भावी प्रतिबंध. आणि ज्ञानोबा यांना विठ्ठलपंत कुलकर्णी समजावून सांगू लागले, 3 प्रकारचे प्रतिबंध असतात. एकाला म्हणतात वर्तमान प्रतिबंध, एकाला म्हणतात भूत प्रतिबंधन, एकाला म्हणतात भावी प्रतिबंध. उदाहरण थोडं स्पष्ट करून सांगतो. भूत प्रतिबंधामध्ये असं आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. मागील जन्मामध्ये जर काही योग भ्रष्टता शिल्लक राहिली, ह्या जन्मामध्ये उपभोगायला यायचं, याला म्हणतात भावी भूत प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंध सध्याचाच काळ आहे, फक्त इकडचं इकडे तिकडचं तिकडे होत असतं. एकदा एका माकडानं खेळता खेळता सोसाट्याचा वारा सुटला, खूप पाऊस पडू लागला, विजा कडकडू लागल्या, गारांचा पाऊस झाला, खूप कुडकुडलन, विचार करू लागला. पाऊस उघडला की चटकन मी घर बांधेन आणि माझ्या घरामध्ये राहीन. पाऊस उघडला, छान असं ऊन पडलं, बागडण्यामध्ये विसरूनच गेलं की मला घर बांधायचं होतं. पावसाळाभर खूप मज्जा केली, खूप मज्जा केली, आणि हिवाळा सुरू झाला, कुडकुडू लागलं. त्यानं सांगितलं हिवाळा संपला की पहिलं घर. हिवाळ्यामध्ये कुडकुडलं, पुन्हा उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाचा चटका बसू लागल्यानंतर सांगितलं उन्हाळा संपला की पहिलं घर बांधू. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. शेवटी कुडकुडून मरून गेलं एक दिवस, घर काही त्याच्याकडून झालं नाही. म्हणून आपल्याला जगायचं असेल तर उद्याचा विचार माणसानं अवश्य करावा. म्हणून बचत खूप गरजेची आहे. उद्याचा विचार करावा.
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. खूप कमवून ठेवलं आणि संततीच जर आपल्या जीवनामध्ये व्यंग जन्माला आली तर त्या संपत्तीचा काय उपयोग. खूप कमवून ठेवलं आणि नाश कुळाचा करणारा जर पुत्र जन्माला आला तर ती संपत्ती कमवून उपयोग काय. आमच्याकडे या एकदा असंच नदीनं या गोदावरीनं बघा काय परिस्थिती आहे. कोंडून ठेवले. जॅग्वार घ्यायची घ्या. तुमच्या पतसंस्थेमध्ये जर कोटीचा व्यवहार असेल तर एखादं नोटा मोजायचं मशीन असेल. आमच्याकडे 2-2 असतात. एवढा पैसा आहे आमच्याकडे काय सांगू. उपरोधिक आहे, उपहासात्मक नाही. जाण असेल तुम्हाला, जास्त काही बोलणार नाही. पण असं आहे, एवढी संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीचा उपभोग घेता येत नसेल तर ती कमवून काय. 2 वेळचं अन्न असावं. आणि म्हातारपणामध्ये पोरांना सांगताना लाज वाटू नये की मी टेबला खालून कमावलंय. त्याला सांगता येईल की माझ्या कष्टाचं आहे. आणि सांगताना सुद्धा मनाला लाज वाटली नाही तर जीवन जगल्यासारखं वाटतं हो. नाहीतर काय ते जीवन जगून उपयोग आहे. वृद्धाश्रमामध्ये जीवन जगण्यात काय अर्थ आहे. म्हणून इथे मला सांगावंसं असं वाटतंय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय तंत बसतात बरं का. विठ्ठलपंत कुलकर्णींनी सांगितलं, बाळा जर मनुष्याला योग्य जगायचं असेल तर उद्याची चिंता आज केली पाहिजे. याला म्हणतात भावी भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. उद्या अडचण येणार आहे तर त्याची आजच तजवीज करावी. याला म्हणतात भूत प्रतिबंध. आणि भावी प्रतिबंधामध्ये जर आपल्याला पुढे केव्हा तरी अडचण येणार आहे त्याची तजवीज आत्ताच करावी. पुढच्या जन्मामध्ये संततीचा योग विठ्ठलपंत कुलकर्णींना होतात. या जन्मामध्ये पुत्र योगच नव्हता. म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णींच्या लग्न झाल्याच्या नंतर लक्षात आलं, अरे देवांची तर दाटी झाली आहे, यायचंय घाई झाली त्यांना. पण जर कदाचित ह्याच जन्मामध्ये मी राहिलो तर मला पुढचा जन्म घ्यावा लागेल. रुक्मिणी केव्हा भेटेल आणि केव्हा माझं लग्न होईल आणि केव्हा हे जन्माला येतील. म्हणून आता जगाचा रोष जरी सहन करावा लागला तरी चालेल. संन्यास घेतला. आई वडिलांचं एकदा श्राद्ध केलं. पत्नीची आज्ञा घेतली. संन्यास घेताना सर्वांचं श्राद्ध करावं लागतं. पत्नीचंही केलं. आणि विठ्ठलपंत कुलकर्णींचं जीवन बदललं. जेव्हा गुरु आज्ञेनं घृतकुंभ संभव नावाचा यज्ञ केला आणि पुन्हा जन्माला आले तर विठ्ठलपंत ते नव्हतेच. नवा जन्म घेऊन आले. एक जन्म संपला, दुसरा जन्म निर्माण झाला आणि दुसऱ्या जन्मातली संतती म्हणून भावी प्रतिबंध संपला. आणि विठ्ठलपंत कुलकर्णींनी ज्ञानोबांना समजावून सांगितलं. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबा तुम्ही मला समजावून सांगताय, या लोकांना का सांगत नाही. विठ्ठलपंत कुलकर्णींनी सांगितलं, साखरीच्या डब्याला झाकण लावावं लागतं, घट्ट लावावं लागतं. मिठाच्या बरणीला झाकण लावून उपयोग नाही. आलं लक्षात. ज्यांच्या पुढे वाचायचंय, ज्यांच्या पुढे मांडायचंय, यांना मांडून जर समजत नसेल तर का उगाच आपली वाणी कष्टी करायची. म्हणून माऊली ज्ञानोबांनी एक शब्द उच्चारला, बाबा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. इथून पुढे बाजारातल्या हत्तीगतच जगायचं. कितीही दगड आले आणि किती भुंकले तरी विचार करायचा नाही. ज्ञानोबा चालत राहिले. रात्रीची वेळ झाली. दबक्या पावलानं संध्याकाळची वेळ झाली. दबक्या पावलानं विठ्ठलपंत मातोश्री रुक्मिणी आईच्या जवळ आले. आणि रुक्मिणी आई साहेब यांना म्हणू लागले, होईल थोडासा संघर्ष, होईल थोडासा विद्रोह, होऊ दे. पण रुक्मिणी, माझ्या पश्चात माझ्या लेकरांची काळजी घेणारं कोणी नाही. घेशील काळजी, घेशील काळजी असं म्हणताय. पण मी या भारत देशातली पत्नी आहे. या भारत देशात मी जन्म घेतलाय आणि पतीच्या बरोबर सती जाणंच गरजेचं आहे. तरच पती धर्म टिकवला जाऊ शकतो. आता पुत्रांची उत्पत्ती झाली. आता साथ देऊन सोडून उपयोग काय. हा तर स्वार्थ ठरेल. तुम्ही देहांत प्रायश्चित्त बदलू शकत नाही का. संघर्ष करू ना. आपण संघर्ष करू. नाही ऐकलं. दोघे जण चालू लागले. आणि जिथे त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, रुक्मिणी आईसाहेबांनी एक प्रश्न विचारला अभंगाशी निगडीत.
काय प्रश्न विचारला? का हो, जगलो असतो ना आपण दोघे, काय समाज करून घेणार आहे? समाजातच राहिलं पाहिजे असं काय? समाजाच्या बाहेरही राहू, आपल्याला मुलं बाळ आहेत. काय धर्मातच राहून काय आम्ही काय करणार आहोत? असंही जगतो आहे आणि जगत राहू. कशाला उगाच हे देह नष्ट करायचा? म्हणून थांबूया ना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, कशाला जपायचं हे चर्म, हा देह कशाला जपायचा? एक दिवस जाणारच आहे ना, मग आज गेला तर काय हरकत आहे? का तर आपण जर गेलो तर माझ्या ज्ञानाच्या शब्दाला धार येईल, एक अधिकार निर्माण होईल. रुक्मिणी, माझा ज्ञानेश्वर, मी त्याला शब्द दिलाय की बाळा, या महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये संस्कृत गीतेची पेरणी कर, समतेचं पीक ज्ञानेश्वरीच्या रूपानं निर्माण होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी मला प्रश्न विचारला, ज्ञानादादानं. ज्ञाना मला म्हणतोय, बाबा, समतेचं पीक जोमानं येईल आणि ते मी आणेन कसून. पण जात पात पंथ भेद भेदाभेद ह्या गोष्टींचं तण कोण खुरपणार आपल्या पाठीमागे? गोड उत्तर दिलं, बाळा, तुझ्या त्यागाची किंमत ज्याला कळेल, जो तुझा अनुयायी असेल, जो तुझ्या नावानं पोट भरेन, जो तुझ्या नावानं या जगामध्ये मिरवला जाईल, त्यानं जर तुझे विचार सांगितले नाही तर तो तुझ्या रक्ताचा नाही असं समजून सोडून दे. पण ज्याला तुझा त्याग मान्य आहे, तो ह्या सगळ्या गोष्टीचं तण खुरपणार आहे. भेदा अभेदाचं, जातीपातीचं सगळं, आणि समतेचा झेंडा, समतेचं पीक हे जोमानं आणणार आहे. मग काय हो, केलंच पाहिजे का देहांत प्रायश्चित्त? रुक्मिणी, जर कदाचित आम्ही देहानं राहिलो तर आमच्या मुलांचं जीवन असंच जाईल. जर आम्ही ह्या देहाला आज नष्ट केलं आमच्या लेकरांसाठी, तर आमची लेकरं नवक्रांती आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला शब्द येतो. त्यांच्या त्यागानं देह गेला पण अमरत्व शिल्लक राहिलं. अमर आहा, अमर आहा. हा देह जर जगत कारणासाठी, जगत कल्याणासाठी कामाला लागला तर अमर आहे. अमर आजही माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदर माऊली ज्ञानोबाराय अभ्यासायचे असतील, आठवायचे असतील, तर वाङ्मयामध्ये बाप शब्द पहिल्यांदा येतो. रखुमा देवीवर हा शब्द, जर कदाचित त्यांनी तो त्याग केला नसता तर माऊली ज्ञानोबारायांच्या शब्दातून अमरत्व आलंच नसतं. एक कीर्तीचं अमरत्व आहे, दुसरं कार्याचं अमरत्व आहे. प्लेगची साथ आली होती, प्लेगची साथ. केसरीमधून लेखच्या लेख निघत होते. सिंहगडावरून अग्रलेखांच्या प्रती या पुण्यामध्ये येत होत्या, लिहिलं जात होतं. आणि महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंच्या सोबत फील्डवरती काम करत होते. मृत्यू कशानं आला, कशानं गेले, कशानं गेले पती पत्नी? प्लेगच्या साथीनं. अमर झालेत की नाही? अमर करायची गरज नाही, अमर झालेत. या देहाला लोकांच्यासाठी वापरून तर बघा. नका म्हणू हा देह माझा जगत कल्याणासाठी आहे. अमर व्हाल, अमर झालेत. भगतसिंग हा देह देशासाठी समर्पित केला, अमर. हा देह जगासाठी वापरून बघा तर अमर आहे. आणि न म्हणा देह माझा ऐसा. जर ह्या देहाला दुसरं अमरत्व करायचं असेल असं समजा. आणि आपला नाहीच हा देह, हा काळाचा, धन कुबेराचे, हा देह काळाचा आहे. म्हणा बरं, हा माझा आहे, जा घेऊन. तुला हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. इतका वेळ व्यवस्थित होतं. लोक म्हणतील गेला जातीवर, नको. विठाला विठाला ते भांडवल तर करायचं ना, मग अभ्यास करायचा कशाला? हे शरीर इथेच ठेवायचं, इथेच राख होणार आहे याची. शरीर जायाचे ठेवा
हे शरीर इथलं आहे, मातीचं आहे, मातीत जाणार आहे. मी एक सूत्र सांगत असतो, सांगूच का? कठीण सूत्र, याला ज्ञानबाची मेक म्हणतात. कारण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकटाच कीर्तनकार आहे जो वात्सायनाचं कामसूत्र कीर्तनातून मांडतो. त्याची गरज आहे. काय झालं माहितीये का, मी दृष्टांतातून सांगत असतो. माझ्या मूळ विषयाकडे येतो. माझा बाप ओश आहे. मी भाग्यवान आहे की विनोद खन्नानं माझे कपडे धुतले. लहान असताना गेलो होतो तिकडे. जाऊ द्या. तर एक सूत्र सांगतो मी. जगद्गुरु शंकराचार्य, प्रगाढ ज्ञानाचा भ्रम नाही, अधिकार आला. महर्षी व्यासांनी सांगितलं, बेटा दिग्विजय करो. दिग्विजयार्थ त्यांनी विचार केला की फांद्या झोडण्यापेक्षा डायरेक्ट खोडावरतीच घाव घालायचा. आणि त्यावेळेस सर्वात विद्वान भारतवर्षामध्ये कोण होता, तर त्याचं नाव होतं कुमारिल भट्ट. कुमारिल भट्टांच्याकडे गेले. कुमारिल भट्टांना हात जोडले, सांगितलं, मैं आपसे शास्त्रार्थ करना चाहता हूं. मैं तो कालड़ी से आया हूं, मैं दक्षिण से आया हूं, शास्त्रार्थ करना चाहता हूं आपसे. बेटा शास्त्रार्थ करने की उम्र तो मेरी नहीं है. स्मृति भ्रंश हो जाता है, शब्दों को अपभ्रष्ट होना पड़ता है, उच्चार मेरा ठीक से नहीं होता है. तो बेटा एक काम कर लो, मेरे से क्या शास्त्रार्थ करते हो? मेरा शिष्य है, महिष्मती नगरी जाओ, जिसका नाम है मंडन मिश्र. मंडन मिश्र के पास जाओ. अगर उसे परास्त कर दिया तो समझ लेना कि पूरे विश्व को परास्त कर दिया, क्योंकि मेरे से भी आगे है मेरा शिष्य. मजल दर मजल करत आपल्या शिष्यांना घेऊन जगद्गुरु शंकराचार्य माहिष्मतीमध्ये आले. माहिष्मतीमध्ये येता क्षणी कोणीतरी सांगितलं, बेटा अध्ययन करने आए हो? नहीं, शास्त्रार्थ करने आया हूं मंडन मिश्र के साथ में. सगळे लोग हंसू लागले. सांगितलं, क्यों हंस रहे हो? अरे जिस पंडित के बरामदे में बैठे हुए पंचमी वेदांत की चर्चा करते हैं, उससे शास्त्रार्थ करने के लिए कल का छोरा आया तू? देखते हैं. तिथे जाऊन मंडन मिश्रांशी चर्चा केली. मंडन मिश्रांनी सांगितलं, शास्त्रार्थ के लिए तैयार हूं, तयार आहे मी. सांगितलं, काहीतरी पण असावा. शंकराचार्य म्हणतात, हे बघा मंडन मिश्रजी, जर मी तुम्हाला हरवलं शास्त्रार्थामध्ये, तर तुम्ही माझ्या हातून संन्यास घ्यायचा. ठीक आहे. आणि जर तुम्ही हरलात तर शंकराचार्यजी, मग तुम्ही मला मुलगी बघा, मी लग्न करतो. ठरलं. एकाचं संन्यास नष्ट करायचा आणि एकाला संन्यास द्यायचा. आणि तिथं आता न्यायाधीश कुणाला नेमायचं म्हणून मंडन मिश्राची पत्नी, जिचं नाव होतं भारती मा, उमा भारती म्हणतात, उभय भारती म्हणतात, उमय भारती म्हणतात, पण भारती मा, या भारती मातेनं तिथे न्यायाधीश पदाची भूमिका बजावली. एका उच्च आसनावरती बसली ती मातोश्री. दोघांचा शास्त्रार्थ सुरू झाला. ब्रह्म क्या है, ज्ञान किसे कहते हैं, अष्टावक्र गीता, मोक्ष कैसे होगा, वगैरे वगैरे फार मोठं ज्ञान झालं. आणि एवढ्या चर्चेच्या अंती त्या उमय भारतीनं निर्णय दिला, मंडन मिश्र नावाचे पंडित हरलेले आहेत, हा निर्णय मी देते आणि आता तुम्ही संन्यास द्या, नाही तर काही करा. बिचारी वैतागली नव्हती. अभी मुझे आप लोग अभिषिक्त करके पदच्युत करोगे. अभिषेक झाला. त्या न्यायाधीश पदावरून, न्यायासनावरून खाली घेतलं. आणि मग त्यानंतर उमय भारतीनं सांगितलं, देखो शंकराचार्य जी, मेरे पती तो परास्त हुए हैं, ते हरलेत, पण अजून तुम्ही जिंकलेला नाही. आईसाहेब कोड्यात बोलू नका. नाही जिंकलेत तुम्ही. कसं, मला समजावून सांगा. अरे भारतीय नियमाप्रमाणे स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी असते. मी न्यायाधीश होते तोपर्यंत तुम्ही माझं अर्ध अंग हरवलं, आता मी शिल्लक आहे, माझ्याशी शास्त्रार्थ करा. शास्त्रार्थ करण्यासाठी पहिला प्रश्न विचारला, क्यों? अभी का जो जमाना है, यहां से आगे, यहां से पीछे, कुछ 100 वर्ष पहले
एक ग्रंथ हुआ है, अगर उत्तम संतती जन्माला आणायची असेल तर त्यासाठी काही विविध प्रकारच्या प्रक्रिया असतात. मग मला सांगा, उत्तम प्रकारची संतती निर्माण करायची असेल तर त्यासाठी कुठल्या प्रकारच्या प्रणय प्रक्रियेनं ही संतती जन्माला आणता येऊ शकते? सांगा. स्त्री पुरुषाला वश करण्यासाठी किंवा कामपीडित करण्यासाठी कुठल्या विधीचा अवलंब करते? त्याच्या कला किती, त्याच्या लीला किती, त्याच्या मुद्रा किती? शंकराचार्यजींनी कानावर हात ठेवले आणि मंडन मिश्रानं सांगितलं, चांडाळणी, अगं तो बाल ब्रह्मचारी आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारताना तुला लाज वाटत नाही का? उमय भारतीनं सांगितलं, तुम्ही हारलेला आहात. अर्ध्या अंगामध्ये मी परिपूर्ण आहे आणि अधिकारी आहे, माझे प्रश्न मला विचारू देत. शंकराचार्यजी, आहे उत्तर तुमच्याकडे? आहे. त्यांनी सांगितलं नाही, पण अजून काहीतरी पर्याय द्या ना. सांगितलं, सांगा की एक पुरुष स्त्रीच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्याला मिळणारा तो प्रणय सुखाचा आनंद अनुभवातून व्यक्त करा. ह्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हरला म्हणा, तुमच्यासाठी मुलगी मी शोधते, सोडा माझ्या पतीचा पिछा. त्यावेळेचे विद्वान, त्यांच्या पत्नी तितक्या उत्तम होत्या. आता सारखं नाही. तेवढा गाथा आणतेस का? गाथा म्हणजे कोणतं झाड पुस्तक का? तेवढी अष्टावक्र गीता आणते का? कसं दिसतं? वाचत बसलं, लिहित बसलं, थोडंसं झालं की इकडे तिकडे थोडंसं पाय मोकळा करायला निघालं का, हा जा पण एवढा पसारा आवरून ठेवा. त्यातलं सूत्र असावं लागतं. त्या मातोश्रीनं सांगितलं की हे शंकराचार्य, ह्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर हरलो म्हणून सांगा, तुमचं लग्न मी ठरवते. शंकराचार्यजीने सांगितलं, तुम्ही प्रश्न विचारलाय की स्त्री सहवास केल्याच्या नंतर होणाऱ्या प्रणय सुखाच्या आनंदाचा अनुभवाचं वर्णन करा, तर मला 1 महिन्याची मोहलत द्या. प्रश्न फार कठीण आहे. 1 महिन्याची मोहलत द्या. आणि दिली मोहलत. शंकराचार्य आपल्या शिष्यांच्या बरोबर जंगलात गेले. अमृक नावाचा राजा मरून पडला होता. विषदंश होऊन, सर्पदंश होऊन त्या अमृक नावाच्या राजाच्या जवळ गेले, त्या प्रेताजवळ गेले, त्याची पूर्ण कुंडली काढली. शिष्यांना सांगितलं, 1 महिना माझं प्रेत ह्या झाडाखाली झाकून ठेवा, मी देहत्याग करतोय. सूक्ष्म शरीरानं आत्मप्रवेश केला त्या अमृक नावाच्या शरीरामध्ये. तो राजा जिवंत झाला. बरोबर 120 राण्या होत्या. ॲव्हरेजली 1 पर डे 4 असा अनुभव घेऊन 1 महिन्यानं तो राजा पुन्हा वनात आला आणि सर्वांना सांगून देहत्याग केला. आणि मग त्यानंतर शंकराचार्य तिथे आले. आपला अनुभव त्या मातोश्रीला सांगितला. मातोश्रीनं सांगितलं, बरोबर उत्तर दिलात, आता तुम्ही जिंकलेला आहात. पण मी हरलेली नाही. मला जरी हरवलं तरी अजून तुम्ही जिंकलेला नाही. कसं काय? म्हटले, मला सांगा, तुम्ही जर 120 राण्यांचा उपभोग घेऊन आलात तर तुम्ही संन्यासी कुठून? तुम्ही जर संन्यासी नाही तर माझ्या नवऱ्याला संन्यास देणार कुठून? आला प्रश्न लक्षात? त्यावेळेस शंकराचार्यजी म्हणतात, मय्या भोग शरीराला असतात, आत्म्याला नसतात. नैनन चिद्दंती शस्त्राणी नैनन दहती पावका. किंवा ममये वांश जीव लोके जीवभूता सनातना सर्वस्य चाह मृदी सन्निविष्टो. हे सगळं आत्म्याला भोग नसतात. आत्मा निर्विकार असतो, त्याचा अंश असतो. शरीराला असतात की आत्म्याला असतात? मला त्याचे फालतू प्रश्न विचारता येत नाही. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण खूप मोठा सप्ताह होतो. परिसर फार विद्वानांचा परिसर आहे. मला सांगा, भोग आत्म्याला असतात की शरीराला? द्या, पटपट उत्तर द्या. शरीराला. कुणाचं एखाद्याचं मत आहे का आत्म्याला भोग असतात? असतं का आत्म्याला भोग? नसतो ना. मग मला सांगा, ज्या शरीराला भोग आहे ते शरीर राख केलं जातं. इथे फक्त आत्मा जातून, आत्मा कपडा बदलून शरीर बदलतो. मागच्या शरीराचे भोग नव्याला येतात कुठून? कारण महाराजांनी प्रमाण दिलं, केले कर्म झाले त्याची भोग आले. संचित प्रारब्ध क्रियमान. सांगा ना, द्या ना प्रश्नाचं उत्तर. ज्ञानबाची मेख म्हणतात त्याला बरं का. मला सांगा, माझ्याकडे आता समोर फॉर एक्झाम्पल नाहीये, पण असं समजा माझ्याकडे फॉर्च्युनर आहे आणि ऑल्टोचं कर्ज थकलंय. ऑल्टोचं कर्ज थकलंय. ऑल्टो गाडी चोरी गेली. फायनान्सवाला कितीही तालेवार आला, समोर माझ्या असे हे फॉर्च्युनर उभी आहे, अजून 2-3 JCB उभे आहेत, अशी एवढी प्रॉपर्टी आहे. मी खुर्ची टाकून बसलाय आणि तो ऑल्टोचं कर्ज वसूल करण्यासाठी आला. फॉर्च्युनरची चावी त्याच्या बोनेटवर. त्याच्या बापाची तरी टप्पर आहे का ते चावी उचलायची? ऑल्टो असती तर त्यानं टो करून नेली असती.
पण फॉर्च्युनर काही संबंध आहे का? कारण फॉर्च्युनरवर दुसऱ्या कंपनीचं फायनान्स आहे, ज्याचं फायनान्स आहे ते घेऊन जाईल. आता मला सांगा, कर्ज भोग जर जुन्या शरीरावर होते, जुनं शरीर राख करून टाकलंय, नष्ट केलंय, मग नव्या शरीराला हे भोग येतात कुठून? नाही, ते मागच्या जन्माचं आहेच, पण ते शरीर नष्ट झालं ना. ज्याच्यावर लोन घेतलंय तेच चोरी गेलं ना. चेसी वितळवली, काचा कुचा तोडून टाकल्या. मेघ आहे बाबा, मेघ. सांगू उत्तर? आत्मा नुसताच जात नाही, तो सूक्ष्म देहानं बाहेर जात असतो. सगळे भोग हे सूक्ष्म देहाला असतात. कारण महाकारण नीलिंग ह्या अजिबात देहाचा काही संबंध नाहीये. कारण याला शिंका येतात, कर्मात मोडत नाही. याला जांभई येते, कर्मात मोडत नाही. या देहानं केलेलं कर्म ज्या वेळेस त्या सूक्ष्म देहाला मान्य असतं, तेव्हाच ते भोग त्याला भोगावे लागतात. थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर या सूत्राप्रमाणे आत्मा आणि सूक्ष्म शरीर आणि कारण देह या दोघांचा सुतरामही संबंध नाहीये. म्हणजे हा देह माझा नाहीच आहे, हा देह माझा नाहीच आहे. एकदा का मनुष्यानं ध्यान धारणा केली, न म्हणा देह माझा ऐसा, हा देह माझा नाहीच आहे. सोपं उदाहरण देतो तुम्हाला. एक साधू रस्त्यानं चालला होता, त्याचा दिनक्रम असायचा. साधू रस्त्यानं जात असताना त्याची झोळी फाटली. त्या झोळीमधून थोडे थोडे तुकडे भाकरीचे खाली पडू लागले. एक कुत्रा रोज त्या साधूच्या पाठीमागे जायचा, तो तुकडा वेचायचा खायचा, तो तुकडा वेचायचा खायचा. साधूच्या लक्षातच येत नव्हतं. आता लोक काय करतात माहिती का, फार विचित्र लोक असतात. जो कोणी बोलत नाही ना, त्याच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरी टाकल्या जातात. जो 3 किलोमीटरवरून परत येतो त्याला घाबरतात. पण जो कोणी बोलत नाही ना, त्याच्या झोळीमध्ये असे तुकडे टाकतील, जुने शिळे तुकडे टाकतील. सर, मनावर घेऊ नका बरं का. तर काय होतं माहितीये का, ते शिळे तुकडे असायचे. त्या कुत्र्यानं एक दिवस तो तुकडा ओढता 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 जीर्ण झालेले झोळीचं छिद्र मोठं झालं. आणि दुसऱ्या दिवशी तो साधू ज्या वेळेस निघाला भिक्षेला, कोणीतरी भिक्षा दिली की झोळी करायचं, ती तिथंच गळून जायची. कुत्रा विचार करतोय, आज तर झोळीत काहीच नाहीये, बघतोय तर काहीच नाहीये. मग त्या साधूला तो म्हणत होता की मला दे, मला दे. पण साधू काही त्याच्या रामनामामध्ये रत होता. आणि मग त्यानंतर तो कुत्रा म्हणतो, माझं ऐकत नाही का, त्यानं पायाचा लचका तोडला. त्याच्यापेक्षा ह्याची चव जास्त गोड लागली, रक्ताची चटक लागली ना. पुन्हा वारंवार लचके तोडू लागला. आणि कोणीतरी एक शुद्ध म्हणजे शुद्धीत असलेला त्याला भेटला. त्यानं सांगितलं, अरे क्या स्वामी जी, नशा तो हम करते हैं पर चढ़ जाती आपको है. एवढाही उदास नसावं माणसानं. अरे केव्हाच ते कुत्र तुमच्या पायाचे लचके तोडतंय आणि तुम्ही काहीच बोलत नाही. साधूनं त्या पायाकडे बघितलं, त्याच्याकडे बघितलं, आणि त्या कुत्र्याकडे बघितलं. सांगितलं, बेटा आत्मा तो परमानंदी लग गया है, कुत्ता जाने चमडी जाने देह का क्या है. ही अवस्था आली की अमरत्व सिद्ध झालं. जगद्गुरु तुकोबराज सांगतात, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. आणि ज्या वेळेस हा देहच माझा नाहीये, हा देह जगत कारणासाठी आहे, तर याची काय चिंता आहे, याची काय चिंता आहे कुणाला? मला सांगा, जर या जगामध्ये सगळेच आपले आहे तर वैरीच नाही ना कोणी. कोण वैरी आहे? सगळेच आपले आहे, तर वैरी कोण आहे? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस मनुष्याला आत्मस्वरूपावरती दृढता येईन, हा आत्मा ज्या वेळेस आमच्या लक्षात येईल की हा कोण आहे, हा आत्मा कोण आहे, त्यावेळेस आम्हाला समजेल की हा आत्मा जो माझ्या ठिकाणी आहे तो सर्वांच्या ठिकाणी आहे. पण हे बुद्धीला पटलं पाहिजे. कुणाला? बुद्धीला पटलं पाहिजे. मन काय, मन काहीही मानतं. 2 तासामध्ये मन किती कलट्या मारतं त्याचा भरोसा नाहीये. पण बुद्धीला पटलं पाहिजे की तो जो आहे ना, तो तुमच्यामध्ये, यांच्यामध्ये, सगळ्यांमध्ये, तोच माझ्यामध्ये आहे. एवढं ह्या बुद्धीला कळायला पाहिजे. माऊलीचं एक रूपक आहे. माऊलीचं रूपक फार गोड आहे. आणि माऊली त्या रूपकामध्ये एक शब्द वापरतात बघा, विरहिणी आहे बरं का. कोणी म्हणेल मंगलाचरण अमुक धमुक, पण विरहिणी आहे. माऊली ज्ञानोबरायांची विरहिणी. वेळ नाही आपल्याकडे, पण सकळीक हे आपुले. माणसाला भीती कोणाची वाटते? दुसऱ्याची.
सगळं आलबेल होतं. असं काहून करून आले, डबा का नाही नेला तुम्ही बाप्पा, सकाळी सकाळी बळवून ठेवला होता ना. कालच बोललो, पैसे मागत होते अनिता दाते, माझ्या नवऱ्याची बायको. तोपर्यंत बरोबर होतं, अथर्व होईपर्यंत सगळं बरोबर होतं. पण शोणया आली, तमाशा झाला. दुसरी तिसरी आल्यावर काय होईल काय माहिती. असं असतं, दुसऱ्याची भीती असते. एकटं बरोबर असतं सगळं, एकट्याचं सगळं बरोबर असतं, पण दुसरं आलं की भीती वाटते. राऊत बाबा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. दिंडीत लोक चालतात, लोकांच्या दिंडीत असतात तोपर्यंत इतका कुलूप, चावी, इतकी काळजी घेतात. मोबाईल गुपचूप लपवून ठेवतात, तो फ्लाईट मोडवरती ठेवतात, त्याचा काय EMI नंबर काय असतो तो, ते सगळं कंप्लीट करतात हो. पण स्वतःची दिंडी कुठेतरी सापडली ना, कुठेही आलबेल पडून राहतो गडी. कारण ही आपली आहे, आपलं परक सकळीक हे आपुले. आणि माऊली ज्ञानोबांना हेच सांगायचं होतं, रूप पाहता लोचनी, डोळ्यानं त्याचं रूप बघितलं. सुख झाले हो साजनी, बुद्धीला विश्वास झाला की मग मात्र खरी अवस्था प्राप्त होते. तो हा विठ्ठल, तो हा माधव, तोच हा माधव आहे, तोच हा विठ्ठल आहे. ही सगळी रूप देव नटला नानापरी, सगळीकडे व्याप्त आहे. तो व्यापक असणाऱ्या ब्रह्मत्वाचा, एकत्वाचा साक्षात्कार झाला की मग जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, सगळेच आपले. मग भीतीचा धाक, कैचा धाक, भीती कोणाची आहे? जर सगळं जगच आपलं आहे, वाईट कोणीच नाही, द्वय हा विषयच उरलेला नाही, तर भय काय कुठून येणार? सगळेच जर आपले आहे तर कशाची भीती आहे? आणि सगळेच जर आपण आहोत तर कशाची भीती? म्हणून कैचा धाक, कैचा धाक, इथे द्विरोक्ती सुटते. तुकोबाराय ओरडून सांगतात, अरे बाबानो, ते बघा, ते देव तिथे झाले ना, दिव दिव्यती इति देवा, ते देव झालेत ना, तिथे त्यांना बघा कसं उत्तम आहे. देवांना सांगतात कोरोना चल रहा है, येऊ नका, तिथेच राहा. यांना सांगतात देव बरे, देवांना सांगतात देवची बरे, तिथेच राहा. आणि यांना सांगतात ते बघा देव. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट करा, आपण स्वतः देव व्हा. तुम्हाला करायचं असेल तुमचं आयुष्य कमी तर करा, पण मला नकोय, त्याचा थ्रो मला सहन होत नाही. BP वाढतो, हृदयाचे ठोके कमी जास्त होतात, त्याच्यातला किडा आहे मी. इथे बसून सांगू शकतो, यामाचं मिक्सर आहे ना तुमच्याकडे, वरती 250 लावलाय, प्रोटॉन, पॉवर एम्प, सगळं करू शकतो मी. डिले कशाला म्हणतात? मी आत्तापर्यंत सांगितलं का मला इतका रिवर्ब पाहिजे आहे, इतका डिले पाहिजे, इतका एको व्हॅल्यूम पाहिजे आहे? हे नाही सांगितलं. मला इतका ट्रिबल पाहिजे की इतका हाईस पाहिजे का नाही, मला त्यातलं कळतं आहे. पण खरं सांगतो मी तुम्हाला, जीवानीशी गेला, कवळं पोरगं गेलो, एवढा आवाज स्टेजवर घेत नका जाऊ, नका घेत जाऊ. त्यांनाही त्रास नको आणि आपल्यालाही त्रास नको. काय होतं, एकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचा जीव टांगणीला लावू नका. मी याच्यातला फार जुना किडा आहे, खूप जुना किडा आहे मी यातला. हे तर काहीच नाही. हाईस कशाला म्हणतात, बेस कशाला म्हणतात, मिड कशाला म्हणतात, बेसचं किती वॅट पाहिजे, कशा पद्धतीचा आहे, तुमच्याकडे कसा तुम्ही स्टॅब वापरता, हे सगळं कळतं आहे. या हॅलोजनमध्ये तुम्ही LED कशा प्रकारचा लावतात, कशा प्रकारचा BB लाईट लावतात, कसं स्पॉट लाईट लावता, हे सगळं कळतं. पण हे त्रासदायक आहे, छातीला धडधड वाढलं. म्हणून माझं कीर्तन असेल तर मला एवढा बेस नको आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.